आणि चांगलंच फरक पडतो. हे वासरू आधी खाली गाळ राहायचं नाही का, एक उडीला गाळ राहायचं. पण मिल्क पावडर चालू केल्यापासून वासरू गरम राहिले आणि खाली गाळ नाही राहत आता. उडी बिडी चांगली येते. बरं बरं बरं, तेच झालं जरा स्पीड बीड लागली, स्पीड लावते. बरोबर. बैलगाडा शर्यतीवाल्यांनी मिल्क पावर वापरायला पाहिजे. तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा. माझं नाव ओम शंकर गावडे, राहणार कोल्हारवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. बरं. नंबर आहे 82 63 83 81 47. तुम्हाला कोणी दिलं होतं मिल्क पॉवर? हे किशोर बोर म्हणून. तुमचं नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव किशोर बोर, कंपोस्ट तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763152816. ओके, ठीक आहे. ते मिल्क पॉवर आहे, मिल्क पॉवर पहिलं वापरलेलं. हे मिल्क पॉवर तुम्ही वापरले आपलं है ना. बैलगाडामध्ये पण हिंद केसरी वगैरे असं असतं का? इथं यांचं नाव काय होतं? इथं आधी शेटे गावडे जुगलबंदी म्हणून आपल्या गाडा पळत होता आधी. कोणता? शेटे गावडे जुगलबंदी म्हणून. शेटे गावडे म्हणजे दोघांमध्ये होता का? आणि तो हिंद केसरी म्हणून होता फेमस. आपला बैल हिंद केसरी म्हणून. बैलाचं नाव काय होतं? इजा नाव. इजा नाव होतं बैलाचं. कोणत्या साली? तो काही 2004 पासून आहे ना, 2004 ते 2012 पर्यंत बंदीच्या अगोदर पर्यंत टॉपलाच होता. टॉपलाच होता. बरं बरं. आता हा जाईल का? आपलं मिल्क पॉवर वाढवा मग जाईल. महिना झाले चालू करून. शर्यतीला आता वर्ष झाले. बरं. घरचाच का घेतलंय बाजारातून. बाजारातून काय बघून घेता? बाजार बैल शेपटीत तासला अंडा पाहिजे, कांबळ नाही पाहिजे बैलाला जास्त, बैल गरम पाहिजे, म्हणजे चंचल नाही पाहिजे. कारगिल बैलाची चपळ पाहिजे, गरम बाई चपळ पाहिजे. बरोबर. चालतोय आता बैलगाड्याला? बैलगाड्याला चालू आहे. हां. तुम्ही कधी वापरलं होतं मिल्क पॉवर? आम्ही आता 1 महिना झाला चालू केले. बरं बरं. पहिला आता तुम्ही वापरलं त्याच्या अगोदर ते खाण्यामध्ये काय बदल पडलाय? आता खायला मिल्क चालू केल्यापासून मिल्क पॉवर वाढले. मिल्क पॉवर चालू केलं. कातीत फरक चांगला झाला. कातीमध्ये फरक पडलाय. बरं. भूक वाढली त्याची. भूक वाढली ना. गरम झाली वासरू. उन्हामध्ये.
बाकी तुम्हाला बैलगाड्याला तुम्ही त्याच्यानंतर आपलं चालू केल्यानंतर बैलगाड्याला झोपला होता का? हा, बैलगाड्याला पण स्पीड वाढली चांगली. मग तापड झालाय का? हा, तापड गरम झाले. बरं, तुम्हाला फरक जाणवतोय ना? हा, बाकी अजून इथं बैलगाड्याचे बैल आहेत का? आहे ना बैल. हां, मग त्यांना काय फरक जाणवते का लोकांना बाकीच्या? हां, म्हणजे आपल्या बैलाकडे बघून ते काय विचारतायत, बोलतायत? ते विचारतात बैलाची कात चांगली झाली, बैल गरम झाला. हां 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 हां, तुम्हाला ह्यात फरक वाटला ना? बाकी तुम्हाला ते विचारतात हां काय चारितात बैलाला, ते विचार. हां, तुम्ही खाद्य काय देताय है ना? हा. आता तुमचं हे रेग्युलर तुम्ही खाद्य देत होता है का नाही? तर बरेच बैल काय करतात की घाण करतात गव्हाणीत, नाही का? ह्याचं तसं काय जाणवते का? नाही ना, गाण बिन काही नाही करीत, सगळं स्वच्छ एकदम, हा. सगळं खाऊन टाकतोय. हा, सगळं खातो. भूक वाढल्यामुळं ते होते. आणि भूक वाढली त्यानंतर रवंद करत असेल चांगला. रवंद पण चांगली करते ना, त्यामुळे पचन क्षमता सुधारली. शेण वगैरे त्याचं शेण चांगलं घट्ट पडते. घट्ट पडते ना? अगोदर जरा पातळ वगैरे येते. जरा पातळीत होतं ना. हे आपल्या ह्याच्यामुळं काय होतं, त्यांची पचन क्षमता सुधारते नाही का? त्याच्यामुळं मग पचन क्षमता सुधारली की शेण आपोआप घट्ट येणार नाही का? आणि बाकी आजार काय? आजार विजार काय नाही. हां, नाही तुम्हाला शर्यतीला वापरायचं आहे म्हणजे ते नाहीच पाहिजे. आजार नाही ते. हां, बाकी तुम्ही आपलं मिल्क पॉवर वापरलं, मग तुम्ही समाधानी आहे का? हा, समाधानी, एक नंबर रिझल्ट आहे पावडरचं चांगलं. पावडर चांगला रिझल्ट आहे ना. आता बाकी तुम्ही यांना काय सांगाल, बैलगाडा शर्यतीवाल्यांना किंवा जे बैलगाड्याला बैल वापरतात त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, चांगला रिझल्ट आहे पावडरचा. पावडर वापरली पाहिजे. तुम्हाला काय वाटते, म्हणजे आता तुम्ही बैलगाड्याला लावला किती फरक पडेल? आणि चांगलाच फरक पडतो. हे वासरू आधी खाली गाळ राहायचं नाही का, एक उडीला गाळ राहायचं. हां, पण मिल्क पावडर चालू केल्यापासून हां वासरू गरम राहिले आणि खाली गाळ नाही राहत. आता हां हां हां, उडी बिडी चांगली येते. बरं बरं बरं, तेच झालं जरा है ना? स्पीड बीड लागली वासरू. स्पीड लावते, बरोबर. बैलगाडा शर्यतीवाल्यांनी मिल्क पॉवर वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. मग सगळ्यांचाच पहिला नंबर. वासरांवर राहते आपलं. हां, बरोबर. वासरात पावर पाहिजे. हा, आता मिल्क पॉवर वापरल्यानंतर पॉवर वाढतेच. हा, बरं, चालेल चालेल. तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा. माझं नाव ओम शंकर गावडे, राहणार कोल्हारवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. बरं, चालेल. नंबर आहे 82 63 83 81 47. तुम्हाला कोणी दिलं होतं मिल्क पॉवर? हे किशोर गोर म्हणून आहे. तुमचं नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव किशोर गोर, कंपोस्टचा तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9763152816. ओके, ठीक आहे. ते मिल्क पॉवर आहे, मिल्क पॉवर पहिलं वापरलेलं है ना? हे मिल्क पॉवर तुम्ही वापरले आपलं है ना? हो, चालेल, धन्यवाद. 2 ते 2.25 हाईट वगैरे चांगली आहे ना? मोठा आहे चांगला. बरोबर. चौसा वगैरे असं काय सांगत आदत मध्ये आता आदतमध्ये